मंथन प्रज्ञाशोध स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा अशी उदाहरणं पाहायला मिळतात आणि या उदाहरणामध्ये विद्यार्थ्यांना थोडीशी उदाहरण पाहिल्यानंतर भीती वाटते किंवा पटकन अगदीही सुटत नाही। तर याच्या काही ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे। जसं पहा, जेव्हा असे चौकटीमध्ये येतात तेव्हा आपण काय करतो, उभ्या बाजूची बेरीज आहे का, गुणाकार आहे का, या पद्धतीने संबंध जोडतो। तर आता तसं पहा, बेरीजेचा कुठे संबंध दिसतोय का, नाही। यानंतर या पद्धतीने जरी केलं तरी तसं काही वाटत नाही। मग काय करायचं, थोडंसं निरीक्षण करायचं। कोणतंही उदाहरण सोडवताना एक तर पटपट तोंडी बेरीज करून पाहायची, वर्गसंख्या आहेत का ते पाहायचं। वर्गसंख्या वगैरे तर काही दिसत नाही, मूळ संख्या असं पण काही नाही। मग काय करायचं, थोडंसं ह्या अंकांचं निरीक्षण करायचं। मग काय दिसतंय, मला 19 दिसतोय, 38 दिसतोय, 57 दिसतंय, 171 दिसतंय, 133 दिसतंय। म्हणजे या काय आहेत, तर 19च्या पाढ्यातल्या संख्या आहेत। पहा, 19 एके 19, 19 दुने 38, 19 त्रिक 57, 19 चौक 76, 19 पाचा 95, 19 14 दर्शे, 19 आता 33 असे, 19 8 52 असे, 19 9 71 असे। म्हणजे इथे 14 दर्शे म्हणजे 114। तर हा अंक इथे पाहिजे। तर जेव्हा तुम्ही या अंकांचं थोडंसं निरीक्षण कराल तेव्हा तुम्हाला मग समजून येतं की आपल्याला काय, मग 19 38 57 म्हणजे या पाढ्यातल्या संख्या सुद्धा असतात। बऱ्याच वेळा उभी बेरीज, आडवी बेरीज असा सुद्धा संबंध असतो, गुणाकाराचा संबंध असतो, कधी कधी वर्गसंख्या असतात, कधी कधी घनसंख्या असतात आणि कधी कधी पाढ्यातल्या संख्या सुद्धा असतात। तर खूप जास्त गुणाकार वगैरे करत न बसता थोडंसं जर निरीक्षण केलं तुम्ही तर तुम्हाला लगेच समजते की या एका पाढ्यातल्या संख्या आहेत। तर याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1। आता इयत्ता 4थी साठीचं हे उदाहरण आहे। पहा, काय दिसतं आपल्याला, चौकोन दिसतात। या चौकोनामध्ये संख्या आहे 12 27 4 35 1407, इथे प्रश्नचिन्ह 64 6। मग पहा आता बेरीज, आता उभा तर संबंध लागणार नाही, इथे मोठे अंक आहेत। जसं पहा, 6 आणि 6 12 आणि 13, 13 आणि 4 17 होतात, काही जमत नाहीये। इथे पहा 27 64 125 नाही समजत, म्हणजे आडवं बघायला लागेल आपल्या। तर आडवं पहा, आता काय दिसतंय, 12 आणि 4 मध्ये काही संबंध आहे का, तर 4 त्रिक 12, 4च्या पाढ्यामध्ये 12 आहेत। मग 4 त्रिक 12 इथे 3 आलं आणि हा काय आहे, 3चा घन आहे, 3चा घन आहे 27। मग खाली जुळतंय का ते पाहूया, 7च्या पाढ्यामध्ये 35 आहे, मग 7 5 35, इथे 5 आणि हा काय आहे, 125चा घन आहे। म्हणजे 4ने 12ला भागलेला आहे किंवा 4चा पाढा म्हटलेला आहे, 4 त्रिक 12 आणि मग 3चा घन 27, 7 5 35, 5चा घन 125। मग 64 कोणाचा घन आहे, तुम्हाला घन पाठ असले पाहिजे। तर 64 कोणाचा घन आहे, तर 4चा घन आहे। 4 चौक 16, 16 चौक 64, म्हणजे मग 6 आणि 4चा गुणाकार इथे आले पाहिजे। जसं पहा, 4 आणि 3चा गुणाकार 4 त्रिक 12, 7 5 35, मग 64चा आपण घनमूळ शोधलं, 64 4चा घन आहे, म्हणून 6 चौक इथं कोणता अंक येणार आहे, तर 24 ही संख्या इथे येणार आहे। तर या पद्धतीने थोडंसं निरीक्षण करायचे आणि अशा प्रश्नांसाठी तुमच्या वर्गसंख्या घनसंख्या पाठ असणं महत्वाचं आहे। तर इयत्ता 5वी पर्यंत कमीत कमी 30 पर्यंतचे वर्ग आणि 10 पर्यंतचे तरी घनसंख्या तुमच्या ह्या पाठ असायला पाहिजे। आता दुसरं उदाहरण पहा, काय दिसतंय आपल्याला, वर्तुळामध्ये संख्या आहेत आणि वर्तुळाच्या मध्ये एक संख्या आहे। जसं पहा, 9 6 7 9 मध्ये 9, इकडे काय आहे 8 5 7 6 मध्ये 26, इकडे 5 3 8 7 आणि मध्ये प्रश्नचिन्ह, म्हणजे इथला अंक आपल्याला शोधायचा। म्हणजे हे जे बाजूचे अंक आहेत त्यांचा मधल्या अंकाशी काहीतरी संबंध आहे, तो तुम्हाला शोधायचा आहे। तर आपण पटकन बेरीज करून पाहूया। जसं 6 आणि 6 12 आणि 3 15, म्हणजे 9 आणि 6 15, 9 आणि 7 7 आणि 7 14, 15 16, 15 आणि 16 येते। तर 16 आणि 9चा काही संबंध लागतो का, नाही। बाजूच्या अंकांची बेरीज करून पहा, 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंचे 30 आणि 1 31। आता हे मी मनामध्ये केलं, म्हणजे 6 6 6, इथले 3 3, म्हणजे 9 आणि 9 18 असं केलं आणि मग त्याच्यामध्ये इथे सुद्धा 6च पकडले आणि मग अशा बेरजेच्या स्वतःच्या प्रत्येकाच्या एक ट्रिक्स असतील। तर याची बेरीज किती येते, तर 31 येते। आता 31 आणि 9चा काही संबंध येतोय का, नाही। मग आपण काय करूया, पहा, जसं यांचा गुणाकार करून पाहूया। आता 9 9 81 आणि एवढा गुणाकार केला तर मात्र मधली संख्या छोटी आहे, त्याच्यामुळे तसं जमणार नाही। मग 9 7 किती आहे, तर 63 आहे। मग तर पहा, 9 7 किती आहे, 63 आणि 6 9 किती आहे, 54। आता यांची वजाबाकी करून पाहूया। आता पहा, 3तून 4 जात नाही, इथे 5 राहिले, इथे 13 झाले,
4 आणि 6 10 आणि 9 म्हणजे इथे 9 राहिले आणि इथे 0 म्हणजे पहा आलं या दोन्हींचा गुणाकार या दोन्हींचा गुणाकार आणि त्यांची वजाबाकी अशी ट्रिक आहे। इथं जमते का पहा आता 7 8 56 आणि 6 पंचे 30 56 मधून 30 गेले किती उरले 26 म्हणजे आपली ट्रिक लागू झाली। मग इथे किती येणार 8 पंचे 40 आणि 7 त्रिक 21 21 आणि 9 30 आणि 10 म्हणजे 19 म्हणजे इथली मधली संख्या कोणती आहे 19 कोणती आहे पर्याय क्रमांक 2। तर या पद्धतीने पटापट बेरीज करा किंवा मग गुणाकाराचा काही संबंध येतो का वर्गसंख्या करून बघा कधी कधी घनसंख्या सुद्धा असतात। तर या पद्धतीने तुम्हाला संबंध शोधायला शिकायचा आहे आणि याच्यासाठी तुमचे पाढेपाठ असणं यानंतर तुम्हाला या ज्या बेरीज वजाबाकी क्रिया आहे पटापट जमणं अगदी महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी रोज सराव करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। पहा पेपर सोडवताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं दिसतात। आता हे उदाहरण पहा आपल्याला समसंबंध शोधायचंय म्हणजे जसं 105 चा 25,100 आहे तसं मग 208 चं काय येईल। तर थोडस आता अंक मोठे मोठे आहेत संख्या मोठ्या मोठ्या आहेत पर्याय सुद्धा मोठे मोठे आहेत मग एवढे मोठे गुणाकार आपल्याला पटकन तोंडी जमतीलच असं नाही। मग थोडं निरीक्षण करा काय दिसतं आपल्याला पहा हे आहे 10 10 चा वर्ग 100 हे आहे 5 5 चा वर्ग 25 म्हणजे 10 चा वर्ग शेवट ठेवला आणि शेवटचा जो एक अंक आहे त्याचा वर्ग सुरुवातीला ठेवला। मग तसं करून पाहूया 20 20 चा वर्ग किती 400 आणि 8 8 चा वर्ग किती 64 आहे का पर्यायामध्ये चेक करा 64 400 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आहे आपलं उत्तर। तर इथे फार गुणाकार वगैरे करत बसायचं नाही सुरुवातीला थोडं निरीक्षण केलं की आपल्याला लगेच समजून येतं की इथं कोणत्या प्रकारची ट्रिक लावलेली आहे। तर अशी सुद्धा उदाहरणं तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।